सूर्योदयाच्या वेळेला आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं। सायकल चालवानू केला खावानू मज्जा निलाई। महादेव सिंग यांच्या मुलीच्या लग्नामध्ये जेवण करतोय। पहाड़ का पानी यहाँ से आएगा वो पीने का। इतक्या लांबून चालत चालत द्वारकाधीशला भेटायला चाललेत। जबरदस्त, म्हणजे आपण जे करतोय ना ते कायच नाही भावांनो। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। गुजरातच्या सायकल राईड मधल्या नवीन दिवशी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सूर्योदयाच्या वेळेला आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही द्वारकेला जायला सुरुवात करतोय। जबरदस्त दर्शन घेऊन निघालाय। आजचा दिवस एकदम मस्त सुरू झालाय। महादेवांचं दर्शन घेतलं, आरती घेतली सर्वात महत्वाचं म्हणजे, आणि एकदम चिल्ड वातावरणात सकाळच्या मस्त चॅन्टिंग केलं ओम नमः शिवाय, आणि आता पोरबंदरच्या दिशेने निघालोय। जय सोमनाथ। दर्शन छान झालेलं आहे आणि आम्ही आता पोरबंदरच्या दिशेने निघालेलो आहे। ये या कमानीतून आपण आतमध्ये गेलो काल आणि आता आपण बाहेर चाललोय। जय सोमनाथ, जय सोमनाथ। तो आता आम्ही सर्कलला आलोय। इथून आम्ही लेफ्ट घेतोय। हा जो लेफ्टला रोड जातो तो सरळ द्वारकेला जातो। सो आता आम्ही हायवे पकडलाय। काल जरा थोडा लेट झालेला कारण आम्ही रफ रोडने आलेलो, जंगलातल्या रोडने आलेलो, पण आज बघूया आपल्याला किती किलोमीटरचा ॲव्हरेज भेटतोय आणि काय किती किलोमीटर आपण क्रॉस करू शकतोय। 5, 5.5, 6 पर्यंत मॅक्सिमम। त्याच्यानंतर मग आपण कुठेतरी थांबण्याची व्यवस्था करूया। चला, जय भोलेनाथ, हर हर महादेव। दर्शन घेऊन 10:15 वाजता निघालो आणि आता 11:15 वाजले। 20 किलोमीटर पूर्ण केले आणि अजून 4 किलोमीटर नंतर गोंदीमधून आम्हाला द्वारकेला लेफ्ट मारायचं आहे। रोड कंडिशन एकदम जबरदस्त आहे आणि ऊन असलं तरी हवेमध्ये गारवा आहे, त्यामुळे राईडला मजा येते। फुल एनर्जी आहे। सर्व रायडर्स माझ्या मागून थोड्या थोड्या डिस्टन्सवर प्रत्येक आपापल्या पेसने सायकल चालवतोय, पण कोणी कंटाळा नाही आहे। ऑल आर इन फुल जोश। चलो, आज जेवढं होईल तेवढं करायचं आहे। मंडळी, आता इथल्या एका लोकल बरोबर बोलताना असं कळलं की पोरबंदरला सुदामा मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये अतिशय सुंदर असं भक्तनिवास आहे। सो आम्ही आज तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत। तिथून द्वारका जी आहे ना ती 98 किलोमीटर आहे। सो मंडळी, आता हायवे सोडलाय, गडूवरून लेफ्ट मारलाय आणि पोरबंदरच्या दिशेने निघालोय। गडूवरून 105 किलोमीटरला पोरबंदर आहे। समोरून हवा आहे जबरदस्त, त्यामुळे डाऊनहिलला पण पेडलिंग करावी लागते। हा रोड संपेल मग आम्ही राईट मारणार आणि कोस्टल रूट सुरू होईल पोरबंदरच्या दिशेने, परंतु आता हा डाऊनहिल आहे तरी पण पेडलिंग खतरनाक करावी लागते कारण हवा जोरात आहे। हेडविंड आहे, हेडविंड। थोड्या वेळासाठी हवा थांबते आणि सायकल फास्ट होते, परत हवा जोरात चालू होते आणि सायकल स्लो होते। असं काही चाललंय आमचं मागचे 50 किलोमीटर। बघूया कधीपर्यंत चालतंय असं। मंडळी, आता आपण सायकल राईडला ना महादेव सिंग यांच्या मुलीच्या लग्नामध्ये जेवण करतोय। असं झालं की दुपारची वेळ आली आणि आम्ही हॉटेल शोधत होतो आणि अचानक आम्ही यांच्या मंडपाच्या शेजारी येऊन उभे राहिलो। रेस्टॉरंट आहे बाजूला आणि बाजूलाच रेस्टॉरंट आहे, तर त्यांनी आम्हाला जेवायची ऑफर केली। सो हे आमच्यासाठी पण एक खूप सौभाग्याची गोष्ट आहे आणि सरांना आम्ही खूप आशीर्वाद देतो, त्यांच्या मुलींना पण खूप आशीर्वाद देतो। जूनागढ़ हम जाके आए ना, वो पहाड़ का पानी यहाँ से आएगा वो पीने का। आता माधवपूर गाव लागलंय आणि आता थोड्याच वेळाने कोस्टल रूट सुरू होईल। पोरबंदर आता 60-62 किलोमीटर इथून आहे। बघूया कुठपर्यंत पोहोचता येते ते। टर्टल हॅचरी सेंटर माधवपूर। आता इथून कोस्टल रोडला सुरुवात होईल। समुद्र दिसतोय तुम्हाला या साईडला।
सनसेट पण होईल आता काही वेळाने. बघूया कितपर्यंत जायला मिळतंय. आता हा पूर्ण द्वारकेपर्यंत असाच कोस्टल रूट आहे. सुंदर आहे एकदम. 2 ते 3 अतिशय जास्त उन्हामध्ये सायकल चालवली, त्यामुळे मग अशी एका ठिकाणी झोपलेलो झाडाखाली मस्तपैकी अर्धा तास, आणि मग पुढे सुरुवात केली चालवायला. आणि आता तुम्ही बघू शकता मस्त समुद्राच्या किनारी सायकल चालवतोय आम्ही सगळेजण. मस्त जबरदस्त फिलिंग आहे. कोस्टल रूट हा मी पहिल्यांदाच करतोय, त्यामुळे ते आणखीन एक स्पेशल आहे माझ्यासाठी. मंडळी आता मोच्यापासून अलीकडे थांबलोय जरा, आणि तुम्ही बघू शकता कोस्टल रोडची सुरुवात झाली आहे. आणि जबरदस्त सीन. तिकडे मंदिर आहेत अशी त्या साईडला, आणि इकडे एक पिंडी आहे शंकराची पिंडी. आणि हा आता आम्ही कोस्टल रूट पकडलाय. सो जबरदस्त फिलिंग आहे, मस्त वाटतं एकदम. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि त्यांना देखील सायकलिंग बद्दल मोटिवेशन द्यायला मला मदत करा. थँक्यू. मंडळी 90 किलोमीटर झालेत आणि सुंदर असा सनसेट होतोय, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही द्वारकेच्या दिशेने सायकल चालवतोय. खूपच अंधार झाला तर आम्ही पुढे कुठेतरी थांबू, थोड्या वेळाने लाईट्स लावू सायकलला, आणि थोडंसं पुश करू अंधारामध्ये जेवढं करता येईल तेवढं. कारण सकाळी खूप उशिरा सुरू केला आम्ही, दर्शन घेतलं, त्यामुळे खूपच लेट झाला स्टार्ट करायला. लेट्स सी. 90 किलोमीटर झालेत, बघूया. चला. जय द्वारकाधीश. थोडंच राहिलंय आता, बघूया कुठपर्यंत पोहोचतोय. आज थोडं अंधारात पुश करावं लागेल, बघूया जमलं तर थोडं पुश करू. उशिरा सुरुवात केली आज सकाळी, त्यामुळे थोडा जरा रात्र होईल कदाचित. जेवढं जमेल तेवढं पुश करणार आहे. जय द्वारकाधीश. अतिशय सुंदर सनसेट बघितला. सूर्य अगदी क्षितिजापर्यंत खाली गेला. मुंबईमध्ये असं फार क्वचितच बघायला मिळतं, त्यामुळे आज जरा थोडंसं मस्त मजा आली, वेगळं वाटलं जरा काहीतरी, आणि ओव्हरऑल मजा आली. आजचा दिवस थोडासा टफ होता आमच्यासाठी, कारण सुरुवातच उशिरा केली, त्यामुळे नंतर 120-125 किलोमीटर थोडे टफ झाले. तरी पण आता 100 तर होतीलच. 110 खेचायचा प्रयत्न करतोय. अंधार पडल्यानंतर थोडंसं लाईट बीट लावून चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. एक नंबर गाइस, कम ऑन कम ऑन. यस 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 शैलेंद्र, कम ऑन. ये परीक्षित एकदम सुसाट गेलाय. अंधार पडलाय तरी चालवायचा प्रयत्न करतोय. अजून 15 किलोमीटर आहेत बाकी, बघूया काय होतंय. अजून लाईट नाही लावायला लागली आहे, पण तरी पण ट्राय करतोय, पुश करतोय. हेलो सर, नमस्कार. सोमनाथ से आ रहे हैं, द्वारका जा रहे हैं, पैदल जा रहे हैं हम. अच्छा, पैदल जा रहे हो. कुछ आपके दिमाग में है पर्पस, मतलब क्या चीज के लिए, क्या? 5 साल है हमारा, 5वां साल है. अच्छा, हर साल आप पैदल जाते हो? हर साल जाते हैं.
अरे जबरदस्त। कितना दिन लगता है, क्या कैसा टाइमिंग? 6 दिन, 5.5 दिन, 5.5 दिन, 6 दिन लगते हैं। 5-5.5 दिन लगता है। और फिर कहाँ पे रुकते हो वगैरह ऐसा? वो अलग अलग रोक जाता है, 50 किलोमीटर आता है। दिन में कितना चला लेते हो, मतलब चल लेते हो? 40-50 किलोमीटर। 50 किलोमीटर दिन में चल लेते हो? हाँ। बीच में दौड़ते भी होंगे? ना ओनली चलने का? चलने। तो आप ऐसे चप्पल पहन के ही चलते हो नॉर्मल? नॉर्मल। जबरदस्त जबरदस्त, एकदम जबरदस्त स्पिरिट है आपका। और आपके लिए मैं द्वारकाधीश से दुआ मांगता हूँ कि आपका इच्छा पूरा हो। थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच। आम्ही सगळेजण एकदम खुश झालो यांना बघून। आणि सर पण थांबले आमच्यासाठी लगेचच। त्या आपका एक कोई गाड़ी है ना आपके साथ में जो आपके आगे आगे चल रहा है? हाँ तो आम्ही यांना बघून एकदम थांबलो आणि मस्त वाटलं आम्हाला, एकदम जबरदस्त। थँक्यू, ऑल द बेस्ट। आता बघितलं तुम्ही, 2 शेतकरी इतक्या लांबून चालत चालत द्वारकाधीशला भेटायला चाललेत। जबरदस्त, म्हणजे आपण जे करतोय ना ते कायच नाही भावांनो। 100 किलोमीटर उशीर झाले म्हणून धावायला उशीर झालाय, पण 1 किलोमीटर धावणारच आहे कमीत कमी। एका आश्रमात थांबलोय, त्याच्या बाजूलाच 500 मीटरवर युटर्न मारला म्हणजे 1 किलोमीटर होऊन जाईल। तिकडे समोर लांबवर दिसते आश्रम, तिकडे राहिलोय। चला भेटूया उद्या सकाळी द्वारकेला जायला। बाय बाय, गुड नाईट। सपोर्ट करा, जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ। बाय। सो मंडळी आता जेवायची वेळ झाली आहे आणि मगाशी आम्ही राईड थांबवली 100 किलोमीटरला, कारण खूपच अंधार झाला आणि मग सेफ्टी नाही वाटलं। सो सासणचे शेतकरी आहेत 2, ते सासणवरून द्वारकेला चालत चाललेले आणि आम्ही त्यांना थोडंसं विचारपूस करायची जागेसाठी म्हणून राहायला जागा कुठे मिळते का, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ते थोड्या पुढे कॅम्प लावणार आहेत आणि तिकडेच तुम्ही राहू शकता। तिकडे एक धर्मशाळा आहे, सो आश्रम आहे तिकडे। सो आज आम्ही, तुम्हाला मागे दिसत असेल माझ्या, ह्या आश्रमामध्ये आम्ही थांबलो आहे आणि इथे कॅम्प लावला आहे त्यांनी आणि इथे आता ते लोक जेवण बनवत आहेत। सो आता त्यांच्याबरोबर आम्ही मस्तपैकी जेवणाचा आनंद घेणार आहे। आजचा दिवस बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं ना तर अतिशय सुंदर दिवस होता आजचा। आज सकाळी सोमनाथचं मस्तपैकी दर्शन घेतलं, सूर्य उगवता दर्शन झालं आम्हाला आणि त्यानंतर राईड सुरू झाली। थोडीशी उशिरा सुरू झाली, थोडं मला डाऊट होताच आज आम्ही पोचू की नाही ते पोरबंदरला, कारण शेवटी जर राईड आपण उशिरा सुरू केली तर आपलं डेस्टिनेशन थोडंसं चुकू शकतं। नंतर ऊन खूप वाढलं, हेडविंड खूप जास्त होती, कारण आजच्या पूर्ण प्रवासामध्ये जवळजवळ 850 ते 900 मीटरचा डाऊन हिल होता, पण तरी देखील डाऊन हिलला इतकी जोरात हवा होती त्यामुळे आम्हाला स्पीडच मिळत नव्हता। सो त्यामुळे उशीर झाला। दुपारी मस्तपैकी लग्नामध्ये जेवण ऑफर झालं आम्हाला। ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी गेलो ते हॉटेल बंद होतं, परंतु त्या हॉटेलच्या मालकाच्या मुलीचं लग्न होतं, तिकडे छानपैकी त्यांनी आम्हाला जेवण घातलं। एका छान अशा अतिथी देवो भव असं म्हणून त्यांनी आम्हाला छानपैकी जेवण घातलं आणि आता संध्याकाळी हे दोघे भेटले आम्हाला चालणारे, त्यांनी आता आम्हाला जेवायला इन्व्हाइट केलं। सो ओव्हरऑल आजचा दिवस खूपच छान गेला। असे काही सुंदर एक्सपिरियन्स आपल्याला सायकल राईड करताना नेहमीच मिळत असतात। सो चला, आजचा दिवस एकदम छान गेलेला आहे। मस्तपैकी जेवूया आणि आजच्या दिवसाची सांगता करूया। उद्या भेटूया नक्कीच नवीन एक्सपिरियन्स घेण्यासाठी, तोपर्यंत बघत राहा। सो अतिशय सुंदर असं जेवण बनवलं आहे सर्वांनी मिळून आणि त्यांची खातिरदारी बघून मला एकदम मस्त वाटले। छास, हाँ मराठी बोल रहे ना? हे बघा, हे दादा चालत जबरदस्त रोट्या बनवत आहेत। आपल्याला पोरबंदर सायकलिस्ट क्लबची सगळे मित्र भेटले। आज खेचणार आहे, आज काय पण करून द्वारकेला पोचायचंच आहे, तर ट्राय करा व्हाईट पट्टीवर चालवायची। पोहत आहेत पाण्यात। द्वारका नगरीमध्ये पोचायला 25 किलोमीटर राहिले। अंधारात सायकल चालवताना एकदम एकत्र राहून सायकल चालवायला पाहिजे। हे द्वारका 10 किलोमीटर, ये! आजच्या दिवसभरात जवळजवळ 13 तास आम्ही सायकल चालवली आणि शेवटी आम्ही द्वारकेत पोचलो। हे बघा मंदिर,
जबरदस्त